गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर नंबर 21 वर आपण आज आहोत आणि या लेक्चर मध्ये आपण टाइप 3 जो होता त्याचे एक्झाम्पल घेणार आहे. मग एक्झाम्पल नंबर 24 ऑन पेज नंबर 606. सॉल्व z स्क्वेअर इन ब्रॅकेट p square x square plus q square bracket close which is equal to 1. हे एक्झाम्पल आहे. आता या एक्झाम्पलला आपल्याला थर्ड टाइप मध्ये कन्वर्ट करायचा आहे. ठीक आहे, कारण की इथं हा जो एक्स स्क्वेअर आहे ना तो जास्तीचा दिसत आहे. सोल्युशन. द गिवन इक्वेशन इज z square in bracket p square x square plus q square bracket close which is equal to 1. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. Let z be a function of u where u is equal to capital X plus ay. मित्र हो, आपण u is equal to x plus ay घेत होतो. आता इथं u इज इक्वल टू एक्स प्लस ए वाय, पण इथं कॅपिटल एक्स कशामुळे घेतला असेल हो? कारण आपल्या या दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये एक्स आहे, त्यामुळे u इज इक्वल टू कॅपिटल एक्स प्लस ए वाय. आणि फ्रॉम 2 म्हणजे याला इक्वेशन नंबर जर 2 म्हणालो आपण, तर फ्रॉम 2 वी गेट डेल्टा u अपॉन डेल्टा कॅपिटल एक्स विच इज इक्वल टू 1 and delta u upon delta y which is equal to a. मग हेन्स z स्क्वेअर इन ब्रॅकेट या p स्क्वेअर x स्क्वेअर ला आपण काय लिहू शकतो? x डेल्टा z बाय डेल्टा x ब्रॅकेट मध्ये आणि त्याचा वर्ग प्लस q म्हणजे काय? डेल्टा z बाय डेल्टा y ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग which is equal to 1. और z स्क्वेअर डेल्टा झेड अपॉन डेल्टा एक्स, हा एक्स त्याच्याही डिनॉमिनेटरला, म्हणजे असं याला जर क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर एक्स अपॉन डेल्टा एक्स येईल आणि आपली जी टर्म होती एक्स डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स तीच राहील. मग आपल्याला असं लिहिता येते डेल्टा झेड डिवायडेड बाय डेल्टा एक्स अपॉन एक्स ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग प्लस डेल्टा झेड बाय डेल्टा वाय ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग विच इज इक्वल टू 1. और z स्क्वेअर इन ब्रॅकेट डेल्टा z अपॉन डेल्टा कॅपिटल x ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग प्लस डेल्टा z बाय डेल्टा y ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग विच इज इक्वल टू 1. याला इक्वेशन नंबर 3 म्हणा. आणि हे जे डेल्टा x अपॉन x आहे ना, वेअर डेल्टा स्मॉल x अपॉन x विच इज इक्वल टू डेल्टा कॅपिटल x किंवा log x इज इक्वल टू कॅपिटल x. याला इक्वेशन नंबर 4 म्हणा. आता p इज इक्वल टू काय घ्यावं लागेल आपल्या? इथं जो बदल केलेला आहे त्या बदलला डोळ्यासमोर ठेवून आपल्याला p इज इक्वल टू डेल्टा झेड बाय डेल्टा स्मॉल x करायच्या ऐवजी डेल्टा कॅपिटल x करावं लागेल. सो विच इज इक्वल टू dz अपॉन du इंटू डेल्टा u अपॉन डेल्टा कॅपिटल x. हे अशा पद्धतीचं डिफरन्शिएशन म्हणजे अर्ध टोटल आणि अर्ध पार्शियल हे पफॅपियन नावाचा मॅथमॅटिशियन करतो. हे आपल्याला मी म्हणालो, त्यामुळे तो असा करतो ते आपल्याला कन्सिडर करावं लागेल. सो विच इज इक्वल टू dz अपॉन du डेल्टा u अपॉन डेल्टा x म्हणजे 1, म्हणजे p इज इक्वल टू किती आलं हो? dz बाय du अँड q इज इक्वल टू डेल्टा z बाय डेल्टा y which is equal to dz by du into delta u by delta y which is equal to a dz by du म्हणजे डेल्टा u by delta y which is equal to a. On putting these values of p and q in 3 comma we get z square in bracket dz by du चा वर्ग प्लस a dz by du चा वर्ग which is equal to 1
या तीनला तुम्ही ऑर मध्ये झेड स्क्वेअर इन ब्रॅकेट कॅपिटल पी चा वर्ग प्लस क्यू चा वर्ग इज इक्वल टू 1 लिहू शकता, किंवा आपण डेल्टा झेड बाय डेल्टा एक्सच डायरेक्ट इथं पी इज इक्वल टू काढलेला आहे, काही प्रॉब्लेम नाही. दिस इम्प्लाइज हा जो झेड स्क्वेअर आहे दोन्ही साइडनं डिवाइड केलं, dz बाय du चा वर्ग प्लस a चा वर्ग इन ब्रॅकेट dz बाय du चा वर्ग विच इज इक्वल टू 1 अपॉन झेड स्क्वेअर. और dz बाय du चा वर्ग जर कॉमन घेतला तर 1 प्लस a चा वर्ग विच इज इक्वल टू 1 अपॉन झेड स्क्वेअर. दिस इम्प्लाइज dz बाय du चा वर्ग विच इज इक्वल टू 1 अपॉन झेड स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस a स्क्वेअर. और dz बाय du विच इज इक्वल टू 1 अपॉन झेड इंटू अंडर रूट मध्ये 1 प्लस a स्क्वेअर. म्हणजे दोन्ही साइडला जर पॉवर 1/2 केलं तर हे मिळून जाईल आपल्याला. दिस इम्प्लाइज अंडर रूट 1 प्लस a स्क्वेअर इंटू झेड dz विच इज इक्वल टू du. व्हेरिएबल आर सेपरेबल. इंटेग्रेटिंग कॉमा वी गेट अंडर रूट 1 प्लस a स्क्वेअर इंटू झेड स्क्वेअर बाय 2 विच इज इक्वल टू u प्लस c, किंवा झेड स्क्वेअर बाय 2 विच इज इक्वल टू u अपॉन अंडर रूट 1 प्लस a स्क्वेअर प्लस c. अंडर रूट 1 प्लस a स्क्वेअर इंटू झेड स्क्वेअर अपॉन 2 विच इज इक्वल टू u ची किंमत कॅपिटल X प्लस ay प्लस c, और झेड स्क्वेअर अपॉन 2 विच इज इक्वल टू कॅपिटल X प्लस ay डिवाइडेड बाय अंडर रूट मध्ये 1 प्लस a स्क्वेअर प्लस c. अंडर रूट 1 प्लस a स्क्वेअर इंटू झेड स्क्वेअर बाय 2 विच इज इक्वल टू x म्हणजे log x प्लस ay प्लस c, और अंडर रूट 1 प्लस a स्क्वेअर इंटू झेड स्क्वेअर अपॉन 2 या आपण अंडर रूट 1 प्लस a स्क्वेअर ने मल्टिप्लाय केलं विच इज इक्वल टू log x प्लस ay प्लस c अंडर रूट 1 प्लस a स्क्वेअर. हा जो कॅपिटल X आहे त्याच्या बदल्यात इथे log x घेतला. तर हा जो लास्ट रिझल्ट आलेला आहे, सो विच इज द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. एक्सरसाइज 9.5 ऑन पेज नंबर 607. याच्यामध्ये 3 एक्झाम्पल आहे जे की आपण आता डिस्कस करणार आहोत. नंबर 1 झेड स्क्वेअर इन ब्रॅकेट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 1 विच इज इक्वल टू 1. तर याचं सोल्युशन काढण्यासाठी द गिवन इक्वेशन इज झेड स्क्वेअर इन ब्रॅकेट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट क्लोज विच इज इक्वल टू 1. याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. लेट झेड बी ए फंक्शन ऑफ यू वेअर यू इज इक्वल टू एक्स प्लस ए वाय. याच्यावरून तुम्हाला माहित आहे डेल्टा यू बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू 1 येते, डेल्टा यू बाय डेल्टा वाय इज इक्वल टू ए येते. ते काढल्याच्या नंतर देन p इज इक्वल टू डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स विच इज इक्वल टू dz बाय du इंटू डेल्टा यू बाय डेल्टा एक्स. आणि डेल्टा यू बाय डेल्टा एक्स तर 1 आहे, म्हणजे p इज इक्वल टू तुम्हाला मिळेल dz बाय du. अँड q इज इक्वल टू डेल्टा झेड बाय डेल्टा वाय विच इज इक्वल टू dz बाय du इंटू डेल्टा यू बाय डेल्टा वाय. बट डेल्टा यू बाय डेल्टा वाय इज यू नो इट इज इक्वल टू a. सो q इज इक्वल टू a dz बाय du. आता याच्या नंतरचं हे जे काढलेल्या व्हॅल्यूज आहे p अँड q च्या, ह्या व्हॅल्यूज आपण दिलेल्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करणार. ते केल्यानंतर तुम्हाला इक्वेशन मिळेल झेड स्क्वेअर इन ब्रॅकेट dz बाय du चा वर्ग प्लस a चा वर्ग dz बाय du चा वर्ग प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट विच इज इक्वल टू 1. पहिल्या 2 टर्म मधून पुन्हा dz बाय du कॉमन काढा, म्हणजे झेड स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस a स्क्वेअर इंटू dz बाय du चा वर्ग ब्रॅकेट क्लोज करा आणि प्लस झेड स्क्वेअरनी 1 ला मल्टिप्लाय करा, झेड स्क्वेअर येऊन जाईल. दुसऱ्या टर्मला ते झेड स्क्वेअर राईट हँड साईडला न्या, म्हणजे मायनस झेड स्क्वेअर होऊन जाईल 1 मायनस झेड स्क्वेअर. आणि अशा तऱ्हेनं आता तुम्हाला झेड स्क्वेअर dz बाय du त्याचा वर्ग इज इक्वल टू 1 मायनस झेड स्क्वेअर अपॉन 1 प्लस a स्क्वेअर मिळेल. मग दोन्ही साइडला जर 1/2 केलं तर आपल्याला झेड dz अपॉन du विच इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 1 मायनस झेड स्क्वेअर
अपॉन अंडर रूट मध्ये 1 प्लस ए स्क्वेअर. व्हेरिएबल आर सेपरेबल करा. इंटेग्रेटिंग करण्यासाठी मग आपल्याला ज्या ज्या टर्मची गरज आहे, उदाहरणार्थ तुम्ही 2 न मल्टिप्लाय करू शकता न्यूमरेटरला, किंवा सरळ सरळ 1 मायनस झेड स्क्वेअर इज इक्वल टू जर टी सबस्टिट्यूट केलं तर डी टी इज इक्वल टू -2z dz येते. आणि ते ठेवल्यानंतर तुम्हाला सहज इंटिग्रेशन करता येते आणि त्याचं उत्तर येईल 1 मायनस झेड स्क्वेअर होल रेस टू 1/2 विच इज इक्वल टू मायनस in bracket x plus ay upon under root 1 plus a square plus c, and which is the required solution of equation 1. दूसरा एग्जांपल काय आहे? 1 plus q चा वर्ग which is equal to q in bracket z minus a. The given equation is solution मध्ये आपण सुरुवात केली. 1 plus q square is equal to q in bracket z minus a. Let z be a function of u where u is equal to x plus by घ्यावं लागेल. इथे आपल्याला का by घ्यावं लागेल? u is equal to x plus by because in the given problem a is present. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला p काढता येते जे की dz by du येणार आहे. तुम्हाला q काढता येते जे की इथे b dz by du येणार आहे. मग पुटिंग these values of p and q in equation 1 comma we get. आणि अशा तऱ्हेनं ह्या इक्वेशनचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर dz बाय du चा वर्ग मायनस झेड मायनस ए अपॉन बी इंटू dz बाय du प्लस 1 अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 0. जर केअरफुली या इक्वेशनकडे बघितलं तर आपल्याला सहज लक्षात येईल दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन dz बाय du. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचा तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे. काय आहे? माइनस बी प्लस माइनस अंडर रूट बी स्क्वेअर माइनस 4ac डिवायडेड बाय 2a. त्या पद्धतीनं तुम्ही कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर व्हेरिएबल आर सेपरेबल करा. व्हेरिएबल आर सेपरेबल केल्याच्या नंतर तुम्हाला इंटिग्रेटिंग करता येते, ते तुम्ही करा आणि शेवटचं उत्तर तुम्हाला मिळेल झेड मायनस एच, म्हणजे लेफ्ट हँड साइडला एक्स प्लस बी वाय अपॉन बी विच इज इक्वल टू झेड मायनस ए चा वर्ग अपॉन 4 मायनस 1/4 इन ब्रॅकेट झेड मायनस ए अंडर रूट मध्ये झेड मायनस ए चा वर्ग मायनस 4 प्लस कॉस हायपरबोलिक इनवर्स झेड मायनस ए अपॉन 2. त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरा एक्झाम्पल आहे एक्स स्क्वेअर पी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर क्यू स्क्वेअर इज इक्वल टू झेड. तर या प्रॉब्लेम मध्ये जर तिसऱ्या टाईपचा विचार केला आपण तर एक्स वाय ची आपल्याला गरज नाही. त्यामुळे या एक्स वाय चं कन्व्हर्शन आपल्याला तिसऱ्या फॉर्म मध्ये कसं करायचं ते बघू. तिसरा टाइप सोल्यूशन द गिवन इक्वेशन इज एक्स स्क्वेअर पी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर क्यू स्क्वेअर इज इक्वल टू झेड. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. पुटिंग डेल्टा एक्स अपॉन स्मॉल एक्स विच इज इक्वल टू डेल्टा कॅपिटल एक्स दॅट इज लॉग एक्स इज इक्वल टू कॅपिटल एक्स and delta y upon y which is equal to delta capital Y that is capital Y is equal to log y. मग p ची किंमत काढत असताना तुम्हाला p is equal to delta z by delta x चं कन्व्हर्शन चेन रूलने डेल्टा z किंवा dz by dx इंटू म्हणजे डेल्टा z by डेल्टा x इंटू डेल्टा x by डेल्टा x चेन रूल न करावं लागेल. आणि p ची किंमत तुम्हाला मिळेल 1/x डेल्टा z बाय डेल्टा कॅपिटल x. तो x इकडच्या साइडला ना xp इज इक्वल टू डेल्टा z बाय डेल्टा कॅपिटल x. xp चा वर्ग इज इक्वल टू डेल्टा z बाय डेल्टा कॅपिटल x चा वर्ग. म्हणजे याची व्हॅल्यू काढली. अशा पद्धतीनं तुम्ही yq चा वर्गाची व्हॅल्यू काढू शकता. आणि या व्हॅल्यूज तुम्ही जर इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केलं तर तुमचं इक्वेशन 1 जे आहे ते कॅपिटल पी चा वर्ग प्लस कॅपिटल क्यू चा वर्ग इज इक्वल टू झेड मिळेल. इथे मात्र कॅपिटल पी इज इक्वल टू डेल्टा झेड बाय डेल्टा कॅपिटल एक्स असेल आणि क्यू इज इक्वल टू डेल्टा झेड बाय डेल्टा कॅपिटल वाय असेल. आता मात्र आपण म्हणू शकतो की विच बिलॉंग्स टू द स्टँडर्ड फॉर्म थर्ड हॅव्हिंग कॅपिटल एक्स अँड वाय ॲज टू इंडिपेंडंट व्हेरिएबल झेड बिईंग द डिपेंडंट व्हेरिएबल. आता मात्र तुम्ही जे पुट करसाल u इज इक्वल टू
ते कॅपिटल एक्स प्लस ए कॅपिटल वाय पुट करावं लागेल आणि बाकीची जी कॅल्क्युलेशन आहे ते सांगायची गरज नाही आहे, कारण की असे आपण नंबर ऑफ प्रॉब्लेम्स सॉल्व बी घेतलेले आहेत, पहिला दुसरा बी एक्सप्लेन केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे व्यवस्थित करू शकता. म्हणजे कॅपिटल पी ची व्हॅल्यू काढा, कॅपिटल क्यू ची व्हॅल्यू काढा, ते तिथं सबस्टिट्यूट करा, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन मध्ये तुमचं इक्वेशन मिळेल, मग व्हेरायबल आर सेपरेबल करा, मग इंटिग्रेटिंग फ्रॉम बोथ साइड्स आणि तुमचं शेवटचं आन्सर असेल 2√z विच इज इक्वल टू log x प्लस a log y अपॉन √1 प्लस a स्क्वेअर प्लस c. मित्र हो, या एक्झरसाइज मधले तीनही एक्झाम्पल मी तुम्हाला त्यांची हिंट म्हणा, थोडक्यात माहिती म्हणा सांगितलेली आहे, परंतु हे तुम्हाला स्वतः करावं लागेल आणि ते तुम्हाला येणार आहे. जर काही अडचण येत असेल तर माझ्या नोट्स पेन्शन पॉईंटवर अवेलेबल आहे, किंवा तुम्ही त्या प्रत्येक प्रॉब्लेम जर केअरफुली केलं तर तुम्हाला बी ते सगळे प्रॉब्लेम येऊन जाईल. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत.